नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र शाखा टेंभुर्णी या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोणताही विषय शिकवणार नाही, तर आज तुमच्यासोबत मी एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहे. विषय असा आहे की आपल्या ज्या काही सरकारी जिल्हा परिषदच्या शाळा आहे, या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या अगदी झपाट्याने कमी होत आहे. तर आपण या विषयावर चर्चा करणार आहे की नेमकं या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होण्याचं मुख्य कारण काय असू शकते, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून ह्या ज्या काही शाळा आहे, या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवायची कशी, याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. त्या अगोदर मी तुमच्या एका विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो, आत्ताच काही दिवसांपूर्वी UPSCच्या परीक्षेचा रिझल्ट लागला. म्हणजे 2024ला त्या परीक्षा झाल्या होत्या आणि 25ला त्याचा रिझल्ट लागला. तर त्या परीक्षेमध्ये मित्रांनो, जवळपास अख्ख्या देशामधून आपल्या 13.8 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. आणि या 13.8 लाख विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष फक्त 1016 विद्यार्थ्यांची त्या परीक्षेत निवड झाली, म्हणजे पास झाले ते. आणि या 1016 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 87 विद्यार्थी त्या ठिकाणी आढळून आले. मित्रांनो, मला ही परीक्षा काय असते, परीक्षेत इतके कमी विद्यार्थी पास झाले वगैरे मला काही सांगायचं नाही. परीक्षेबद्दल तुम्हाला मला माहिती सांगायची नाही. फक्त सांगायचं तात्पर्य हे की बघा, भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा, ज्या परीक्षेतून पास झालेला विद्यार्थी हा देशाची धुरा सांभाळत असतो. आणि या 13.8 लाखापैकी 1016 विद्यार्थी आता हे आपल्या देशाची धुरा सांभाळणार आहे. आणि आता ह्या विद्यार्थ्यांपैकी 87 विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातील आहे. ज्या वेळेस मित्रांनो या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित झाली, तर या निवड यादीमध्ये जे जे विद्यार्थी पास झालेत त्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती दिलेली होती. म्हणजे माहिती काय, तर हे विद्यार्थी कुठले, काय, यांचं शिक्षण काय झालंय वगैरे वगैरे. ज्या वेळेस मी ह्या 1016 विद्यार्थ्यांची UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ज्यावेळेस यादी चेक केली, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या 1016 पैकी 87 विद्यार्थी महाराष्ट्रातील तर आहेच, इतर प्रकर्षाने आणि आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याही पेक्षा महत्वाची आणि अभिमानाची बाब ही आहे की ह्या 1016 विद्यार्थ्याच्या जवळपास 800 पेक्षा अधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिकलेले आहे. ज्यावेळेस मी यादी बघितली त्यावेळेस मी या 87 विद्यार्थ्यांवर फोकस केला. त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की या 87 पैकी 69 ते 70 मुलं आपल्या महाराष्ट्रातील 87 पैकी 69 ते 70 मुलं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ZP प्राथमिक शाळेतून शिकून IAS पदापर्यंत गेलेले. मित्रांनो, ही आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची खरी ताकद आहे. हे आपल्याला जगाला पटवून सांगायचंय. जिल्हा परिषदेच्या शाळेची जी काही विद्यार्थी संख्या आज झपाट्यानं कमी होती, तिचे कारण काय आणि तिची ताकद काय, आपल्याला दोन्ही बाजू समजून घेणे नाही. तर मित्रांनो, ही आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची खरी ताकद आहे. बघा, 87 पैकी 70-80 विद्यार्थी म्हणजे जवळपास 90-95% विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतले. मग आपण का बरं विचार नाही करायचा की UPSC सारख्या महान मोठ्या परीक्षेचा ज्यावेळेस रिझल्ट येतोय, ज्यावेळेस आपल्याकडे गुणवत्ता यादी असते, त्या यादीमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतले असतात. मग आपण का बरं ह्या शाळेकडे पाठ फिरवायची, तर हिचे एक कारण आहे मित्रांनो. कारण काय आहे, तर आता हे गोष्ट तुम्हाला कळाली की 13.4 पैकी वगैरे वगैरे आणि इतके विद्यार्थी आपले UPSCच्या परीक्षेत रिझल्ट आणणारे आपले विद्यार्थी. दुसरी गोष्ट, नवोदय विद्यालय ज्यावेळेस असते मित्रांनो, 5वी मध्ये पास झाल्यानंतर जे काही नवोदय विद्यालय असते त्या ठिकाणी निवड यादी जर तुम्ही बघितलं, तर या निवड यादीमध्ये जवळपास 94% मुलं हे ZPच्या शाळेतली. हे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन बघा. नवोदय विद्यालय तुमच्या आसपास जर एखादं नवोदय विद्यालय असेल, तर त्या नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 6वीला प्रवेश घेतलेली जे काही मुलं आहे त्या मुलांची यादी काढा आणि मग त्यातून अनालिसिस करून बघा. 94% मुलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतले. मग इतकं सगळं असताना सुद्धा आपण का बरं कॉन्व्हेंट शाळेकडे किंवा खाजगी इंग्रजी शाळेकडे जातोय, तर त्याचे कारण तसे. मी तुम्हाला परत एक उदाहरण देतो. आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे 2008ला टाटा समूहाने एक नॅनो टेक्नॉलॉजीची कार विकसित केली होती. सगळ्यांना माहिती, नॅनो टेक्नॉलॉजीची कार होती ती अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत त्या कारबद्दल माहिती पोहोचली होती. मित्रांनो, ही कार ज्यावेळेस लॉन्च करण्यात आली होती त्यावेळेस ही कार निर्मात्याचं एक स्वप्न होतं. स्वप्न हे होतं की भारतातील प्रत्येक नागरिकाला, जे गरीब आहे किंवा ज्यांचं कार घेण्याचं स्वप्न आहे पण ते पूर्ण करू शकणार नाही, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न हे टाटा समूहाचं होतं. त्यासाठी त्यांनी 2008ला एक नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून एक नॅनो कार तयार केली होती, जी जगातील सगळ्यात स्वस्त कार होती. आणि ती ज्यावेळेस मार्केटला आली त्यावेळेस तिचे काही पीस विकले गेले, पण मित्रांनो ती सबशेल फेल गेली.
ती भारतातील सगळ्यात नापसंत कार ठरली. याचा अर्थ असा नाही की ती कार भंगार होती किंवा लोकल होती, ती जगातील सगळ्यात महागडं व्हीआयपी तंत्रज्ञान वापरून ती कार तयार करण्यात आली होती. पण काय, तर ती कार फेल गेली. तर कारण काय मुख्य, तर ती ज्यावेळेस कार मार्केटमध्ये लॉन्च झाली होती त्यावेळेस तिच्या पाठीमागे एक टॅग लागला होता, काय, जगातील सर्वात स्वस्त कार. आणि ज्या ठिकाणी सर्वात स्वस्त हा शब्द लागलेला आहे त्यावेळेस भारतीय मानसिकतेची चिल्लर छटाक भिकारडी लोक तिला कतई खरेदी करायला तयार नव्हती. कारण का, आपल्या लोकांना स्वतःला गरीब आहे आणि मी स्वस्त वस्तू वापरतोय असं लोकांना दाखवणं बिलकुल पसंत पडणार नाही. म्हणून कदाचित त्या अनुषंगाने किंवा त्यामुळे ही कार सबशेल फेल गेली. कोणत्याही व्यक्तीने ती कार म्हणजे खरीदणं पसंत नाही केलं, कारण कोणालाच असं दाखवायचं नव्हतं की आम्ही जगातील सगळ्यात स्वस्त कार खरेदी केलेली. अशा पद्धतीने मित्रांनो ही कार एकदम फेल गेली. सांगायचं तात्पर्य हे आहे की जिल्हा परिषदेची जे काही आपल्या शाळा आहे इकडे पाठ फिरवायचं कारण सुद्धा हेच आहे. जवळपास बहुतांशी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या समाजातील जे काही सुशिक्षित वर्ग असतो, काही नोकऱ्या वगैरे असतात किंवा जे धनाढ्य लोक असतात ते आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकण्यामध्ये काटकसर करतात. कारण का, तर त्यांचा असा भ्रम आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या गोरगरिबांच्या, मागासवर्गीयांच्या, अल्पसंख्याक लोकांच्या शाळा आहे, आपल्या नव्हे. त्याच्यामुळं तिथं बरेच लोक शाळेत येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आणि हे जे काही इतर लोक आहेत जे खरंच गरीब आहे, आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, पण त्यांना सुद्धा असं दर्शवायचं असते की आम्ही डॅश डॅश लोकांपेक्षा कमी नव्हे, तर आमच्या मुलाचं शिक्षण सुद्धा आम्ही त्या कॉन्व्हेंटमध्ये टाकणार. म्हणजे आपण पैसे भरून आपल्या मुलांना त्या बरबादीच्या खाईमध्ये ढकलणार आहे. जे की तुम्ही आत्ताच बघितलं की UPSC सारख्या परीक्षेत, नवोदय सारख्या परीक्षेत सगळ्यात जास्त रेशिओ हा जिल्हा परिषद शाळेचा आहे. हे सगळं वास्तव सगळ्या पालकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत आहे. पण कोणत्याही विद्यार्थ्याला, पालकाला आणि घरातल्या सदस्याला असं वाटत नाही की आपली मुलं जिल्हा परिषदेला टाकावी, कारण फक्त हेच की कोणी आपल्याला गरीब म्हणत. त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या शाळा मागे येण्याचं किंवा तिथे लोकांचे विद्यार्थी म्हणजे लोकांची मुलं शाळेत न टाकण्याचं परत एक कारण आहे. मुख्य कारणांपैकी हे 2-3 कारण तर आहेच आहे, पण त्यापैकी परत एक कारण आहे की पत्रकार बांधव. म्हणजे काय, ज्यावेळेस एखाद्या नेत्याचा किंवा चिल्लर एखाद्या गावातील सर्वसामान्य नाही म्हटलं जाणार पण एखाद्या नेत्या बित्याचा कोणाचा तरी बर्थडे असतो आणि तो व्यक्ती काय करतो, मोठेपणा आणि फुगीरपणा म्हणून तो बर्थडे साजरा करण्यासाठी शाळेमध्ये येतो. कुठे येतो, झेडपीच्या शाळेमध्ये येतो. आणि त्या ठिकाणी बर्थडे साजरा केल्यानंतर तो विद्यार्थ्यांना काही गिफ्ट वाटतो. ज्यावेळेस तो गिफ्ट वाटतो ना, तर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर जी बातमी येते ती बातमी एकदम चुकीची असते. बातमी काय असते, एखादा व्यक्ती येतो आणि मी गरिबांच्या मुलांना झेडपीच्या शाळेत मदत करताना, फलाना देताना, टमक देताना, गरजवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देताना, ह्या गोष्टीचा समाज मनावर, पालकांच्या डोक्यावर खूप मोठा परिणाम होतो. याचा परिणाम असा होतो की पालक स्वतःला गरीब समजायला लागतो आणि हे सगळं आपल्या इज्जतीचे चव्हाटे लोकांच्या वाट्यावर मांडले जाऊ नये म्हणून कदाचित बरेच लोक आपल्या मुलांना झेडपीच्या शाळेत टाकत नाही. म्हणून माझं सर्व पालकांना किंवा त्या पत्रकार बांधवांना नम्र विनंती की ते ज्यावेळेस अशा पद्धतीची बातमी छापतात त्यावेळेस त्यांनी असलं काही छापू नये. त्यावेळेस उलट असं काही ते छापू शकतात की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत माझी परत एकदा भेट किंवा लहानपणीच्या क्षणांना उजाळा देण्यासाठी मी इथं आलोय वगैरे वगैरे. तुम्ही चांगल्या बाबी, पॉझिटिव्ह बाबी छापू शकतात, पण असल्या काही बातम्या छापल्यामुळं पालकांच्या मनावर याचा गहरा परिणाम होतो आणि झेडपीच्या शाळेकडे लोकांची आता पाठ वळत आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपल्या जिल्हा परिषदेचं हे वास्तव आहे. तर या शाळा वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना एकदम तळमळीनं प्रयत्न करणं आहे आणि शिक्षकांना सुद्धा तळमळीनं काम करणं आहे आणि शाळा वाचवणं आहे. असंच जर चालू राहिलं तर कदाचित येणाऱ्या काळात जिल्हा परिषद शाळा हा जो काही उपक्रम आहे हा बंद होईल आणि जे काही आपल्या सर्वसामान्य लोकांचं, गरजवंत लोकांचं जे काही पैसे भरून बाहेर मुलांना शाळेत टाकू शकणार नाही, मी गरीब म्हणणार नाही, पण बाहेर टाकू शकणार नाही, खाजगी शिक्षण देऊ शकणार नाही, अशा लोकांची नुकसान या ठिकाणी होऊ शकते आणि आपलं जे काही अस्तित्व आहे ते संपू शकतंय. म्हणून मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी या शाळा टिकवण्यासाठी, या शाळेत प्राण फुंकण्यासाठी वैयक्तिक पातळीवर, स्थानिक पातळीवर मदत करावी. मदत म्हणजेच शाळेतील विद्यार्थ्यांना ॲडमिशन वाढवण्यासाठी मोटिवेट करावं, एवढीच मी विनंती करेन. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.